मी कीड व्यवस्थापन. नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये. एकात्मिक कीड व्यवस्थापन याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. या व्हिडिओमध्ये आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दलच माहिती घेणार आहोत. सध्या आपण कृषी 2024 मध्ये आहोत. KVK बारामती येथे आपल्यासोबत चिपको कंपनीवाले आहेत. त्यांनी येथे त्यांचा डेमॉन्स्ट्रेशनसाठी ठेवलेला आहे. त्या प्लॉटबद्दल आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनाबद्दल ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील. सर, आपला परिचय द्या आणि विषयाला सुरुवात करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुनील गायकवाड, मी चिपको कंपनीतर्फे आहे. तर आपण बारामतीच्या या KVK मध्ये एकात्मिक कीड नियंत्रणावरती माहिती देतोय. एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे काय असतं, तर किडींना एकत्रित वेगवेगळे प्रकार आपण वापरून त्यांचं नियंत्रण मिळवू शकतो. आता बऱ्याचदा काय होतं की विषारी औषधं मारून आपण नियंत्रण मिळवायला जातो, पण अशा केसमध्ये मित्र कीटक मेले जातात. तर तुम्हाला एकात्मिक कीड नियंत्रणाबद्दल मी सांगतो. आपण इथे 4 प्रकार दाखवलेले आहेत, ज्याच्यामध्ये यांत्रिक पद्धत, पारंपरिक पद्धत, जैविक आणि भौतिक पद्धत अशा 4 पद्धती वापरल्या गेल्या पाहिजेत एकात्मिक कीड नियंत्रणासाठी. थोडक्यात सांगायचं झालं तर यांत्रिक पद्धतीमध्ये ट्रॅप्स वापरले जातात. या बाजूला मी तुम्हाला ट्रॅप दाखवतो. ह्याच्यामध्ये किडींसाठी प्रत्येक किडीला एक आकर्षित करणारा फेरोमोन असतो. बकेट ट्रॅप जो दाखवलाय नारळवर्गीय, ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे किडे असतात, गेंडा भुंगा, सोंडा भुंगा. त्याचा जर वासाची वडी आपण आत लावली तर भुंगा ह्याच्या आतमध्ये जाऊन पकडला जातो. असाच आपण फळमाशीचा ट्रॅप, डेल्टा ट्रॅप जो नागाळीसाठी वापरला जातो, स्टिकी ट्रॅप ज्याच्यामध्ये रंगाला आकर्षित करून किड्यांना पकडलं जातं, किंवा वॉटर ट्रॅप, सोलर ट्रॅप म्हणजे लाईटवर चालणारे पण ट्रॅप आपण याच्यामध्ये प्रोडक्शन करतो. हे ट्रॅप वापरताना आपल्याला अजून गोष्टी काय केल्या पाहिजे, तर ह्याच्यामध्ये आपण मित्र कीटक कार्ड एक दाखवलेलं इथं, ज्याच्यावरती मित्र कीटकांची अंडी आहेत. ह्या अंड्यामधून जो मित्र कीटक येतो तो शत्रू किडींना, जशी की बोंडाळी आहे, बोंडाळीच्या अंड्यामध्ये स्वतःच अंड घालतो आणि त्याचीच पिल्लं परत बाहेर निघतात. हे नैसर्गिक कीट नियंत्रण होतं. बाकी जर आपण प्रकार पाहिले तर जिथं पक्षी थांबा मी दाखवलाय, पक्षी थांब्याचा फायदा असा होतो की पक्षी येतो त्याच्यावर बसतो आणि बसल्यामुळे आजूबाजूच्या आळ्या तो वेचून खातो, ज्याच्यामुळे तुमचं फ्री ऑफ कॉस्ट हे होतं. त्यानंतर ज्या आपण सडलेली फळं पाहिली असतील, आंबा, चिक्कू, पेरू, ज्याच्यामध्ये आतमध्ये आळी असते, त्या फळांना शेतकऱ्यांनी बांधावर टाकू नये. बांधावर टाकल्यामुळे काय होतं की त्यातून येणारी पुढची माशी परत जन्म घेते आणि जाऊन सगळीकडे अंडी घालते. तर याच्यामध्ये आपण पिशवीमध्ये किंवा खड्ड्यामध्ये पुरलं पाहिजे. जनावरांना सोडणं गरजेचं असतं, ज्याच्यामुळं असलेली गवत किंवा बाकीचे जे तण येतं तणाला खातं जनावर आणि ज्याच्यामुळे त्याच्यावर असलेले रोग किंवा कीड सुद्धा नष्ट होतात. त्यानंतर आम्ही जैविक पद्धतीमध्ये सांगतो की मित्र किड्यांना वाचवलं पाहिजे. इथं आपण पाहू शकतो की वेगवेगळे मित्र किड्यांचे फोटोग्राफ्स आम्ही दाखवलेले आहेत. मित्र कीटकामध्ये लेडीबर्ड बीटल झालं किंवा मधमाशी झाली, ग्रीन लेसविंग असेल, गांधील माशी, त्यानंतर जो खंडोबाचा घोडा म्हणून आपण ज्याला प्रार्थना कीटक म्हणलं जातं. तर अशा वेगवेगळ्या किड्यांना खूप महत्त्व आहे. हे किडे काय करतात तर शत्रू किड्यांचे अंडी किंवा पिल्लं खातात. लेडीबर्ड बीटल मव्याला खात असतो. तर ह्यांना आपल्याला संवर्धन करायचं आहे, ज्याच्यासाठी आम्ही सांगतो की निंबुळी अर्काची फवारणी करा किंवा विषारी औषधं वापरू नका. विषारी औषधं वापरल्यानंतर मित्र आणि शत्रू दोन्ही किडे मारतात, ज्याच्यामुळे डेथ झोन तयार होतो एक प्रकारे आणि पॉलिनेशन होत नाही, ज्याच्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये घट होत असते. तर हा झाला जैविक पद्धतीचा प्रकार. त्यानंतर असते भौतिक पद्धत, ज्याच्यामध्ये आपण माती परीक्षण करायला सांगतो. माती परीक्षणामुळे तुमच्या जमिनीमध्ये आत्ताचे काय न्यूट्रिएंट्स आहेत ते कळतात आणि तुम्ही खतं वापरू शकता. सोबत तुम्हाला तुमच्या भागामध्ये जे चांगलं पीक येत असतं त्याचा भौतिक परिस्थितीचा अंदाज घ्यायचा आहे, त्याच्याप्रमाणेच पिकाची लागवड करायची आहे. तर ह्याच्यामध्ये यांत्रिक, पारंपरिक, जैविक आणि भौतिक अशा 4 पद्धती वापरून जर तुम्ही कीड नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे तुमचं कीड नियंत्रण सुद्धा सोपं होतं, विषारी औषधांचं प्रमाण कमी होतं आणि शेती तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. सर, हे जे आपले ट्रॅप आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते ट्रॅप आहेत आपल्याकडे आणि त्याची काय प्राइस रेंज आहे? ट्रॅपमध्ये प्रकार वेगवेगळे असतात, किडीनुसार असतात. तर एक असतो लाईटवर चालणारा, ज्याला सोलर ट्रॅप म्हणलं जातं, ज्याची किंमत 1000 रुपये आहे. आपण ट्रॅप म्हणजे ते सूर्यप्रकाशावरती, सोलर म्हणजे सूर्यप्रकाशावर बॅटरी चार्ज होणार आणि रात्री UV लाईटने, म्हणजे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो, तर रात्री त्या अंधारामध्ये लाईट लागल्यानंतर किडे आकर्षित होऊन त्यामध्ये पकडले जातात. इथं ट्रॅपची माहिती सांगू मी, या सर 2 मिनिटं. तर मी जो सोलर ट्रॅप सांगतो तुम्हाला, हा सोलर ट्रॅप आहे. ह्याच्यामध्ये वरती सूर्यप्रकाशावर चार्जिंग होत असतं आणि LED लाईट रात्री चालू होतात, ज्याच्यामध्ये येऊन किडे ह्या पाण्यामध्ये पडतात. ह्याची किंमत जवळपास 1000 रुपये असते. डिस्काउंट आपण कृषिकसाठीच दिलेला आहे 1000 रुपये. तशी किंमत त्याची 1500 ते 2000 रुपये असते. दुसरा प्रकार आहे तो वॉटर ट्रॅप. वॉटर ट्रॅप म्हणजे पाण्यामध्ये किड्यांना पकडलं जातं. ह्याच्यामध्ये आपण नागाळीचे पतंग पाहू शकतो. नागाळीची ही वडी आहे, नागाळीच्या वासानी ते येतात, त्या ल्यूरच्या वासानी पतंग येतात आणि पाण्यामध्ये पडतात. तर ल्यूरचं नाव ट्युटा ॲब्सोल्युटा म्हटलं जातं, ज्याला ट्युटा लूर पण म्हणतात, ट्युटा ॲब्सोल्युटा. तर ह्याच्यामध्ये वॉटर ट्रॅपमध्ये आपण वांग्याची खोडकीड सुद्धा पकडू शकतो, ल्युसिनोड्स ऑर्बनेलिस. त्यानंतर आपण DBM म्हणजे डायमंड बॅकमोथ, असे 3 प्रकारचेच पतंग जे साईजला छोटे आहेत ते या ट्रॅपमध्ये पकडले जातात. त्यानंतरचा ट्रॅप असतो हा स्टिकी ट्रॅप. स्टिकी ट्रॅपमध्ये 3 प्रकार आहेत, पिवळा, निळा आणि पांढरा.
पिवळ्यावरती 80% प्रकारची किडी येते, ज्याच्यामध्ये फुलकिडे असतात, पांढरी माशी असते, निळ्यावरती मावा असतो, त्याच्यानंतर नागाळी असते, आणि पांढऱ्यावरती ब्लॅक क्रिप्सचा जो अटॅक होतो मिरचीमध्ये स्पेशली तो पांढरा स्टिकी ट्रॅप वापरला पाहिजे. त्यानंतर येतो डेल्टा ट्रॅप. नागाळीसाठी डेल्टा ट्रॅप एक चांगला उपाय आहे, ज्याच्यामध्ये आपण आतमध्ये ल्युअर लावलेली आहे आणि हा स्टिकी ट्रॅपच वापरलेला आहे, ज्याच्यावरती येऊन इथं नागाळीचे पतंग तुम्ही पाहू शकता. फळमाशीचे प्रकार इथं आहेत, ज्याच्यामध्ये ग्लास ट्रॅप आहे जो स्वस्तातला उपाय आहे. दुसरा जो आहे तो त्याची किंमत थोडीशी जास्त आहे परंतु हा टिकाऊ आहे. आणि तिसरा मॅक्स प्लस ट्रॅप आहे, पण तिन्हींचं काम एकच आहे. ह्याच्यात फरक एवढा आहे की फळमाशी आणि वेलवर्गीय फळमाशी हा प्रकार शेतकऱ्यांना समजणं गरजेचं आहे. दोन्ही माश्या वेगळ्या आहेत, म्हणजे बॅक्टोसेरा डोर्सालिस ही फळमाशी आणि बॅक्टोसेरा कुकुरबिट ही झाली वेलवर्गीय फळमाशी. तर ह्यांचा फरक समजून तुम्ही वेलवर्गीयसाठी कुकुरबिट वापरायचे आणि फळवर्गीयसाठी फक्त डोर्सालिस हे दोन प्रकार वापरले पाहिजेत. त्यानंतर पोल्ट्रीमध्ये असणाऱ्या माशांसाठी हा ट्रॅप आहे. पोल्ट्रीच्या माश्या इथून आत जातात आणि आत पकडल्या जातात. आणि हा बकेट ट्रॅप जो नारळामध्ये गेंडाभुंगा आणि सोंडाभुंगा म्हणजे रायनोसोरस बिटल आणि रेड पाम वेवेल असे दोन किडे असतात, त्या दोन्हींसाठी एका वेळेस एकच लूर वापरायचा आहे आणि किडींचं नियंत्रण मिळवायचं आहे. हा ह्याच्यामध्ये ट्रायको कार्ड जे आहे हे ट्रायकोगामा चेलोनिस जातीचं ट्रायको कार्ड आहे. हा चेलोनिसचा जो किडा आहे हा काय करतो की जसे की आपली गुलाबी बोंडाळी आहे, गुलाबी बोंडाळीच्या पतंगाने ज्यावेळेस अंड घातले त्या अंड्यामध्ये हा ट्रायकोगामा चेलोनिस जातो, त्याच्यामध्ये टोचवून स्वतःचा अंड आतमध्ये घालतो, ज्याच्यामुळे त्याचं अंड खराब होतं, परंतु ह्याची पिल्लं त्यातून परत बाहेर येतात. आणि ह्यांचं कामच ते असतं की उत्पन्नासाठी म्हणजे परत जन्म घेण्यासाठी हे त्यांचे अंडे खराब करत असतात. ती जीवनचक्र. हां, याची काय रेंज असेल ट्रायको कार्ड? ट्रायको कार्डची किंमत आता हे तसं आम्ही 100 रुपये ह्याची किंमत असते किती? एका ट्रायको कार्डची. एकच? हा, एका कार्डची. आणि एका एकरामध्ये आपण 5 कार्ड रेकमेंड करत असतो. एका एकरामध्ये 5 कार्ड. हो. त्याच्यानंतर सर ट्रॅपमध्ये आपल्याजवळ एवढी ट्रॅपची रेंज आहे, म्हणजे सर हे तुम्ही सांगितलं ते आपण आपल्यासाठी हे जे ट्रॅप आहेत, हां, सपोज आता बाजूला आपलं पीक आहे कांदा, हां, कांद्यामध्ये एका एकरात किती लावले गेले पाहिजे? एकाचं रेकमेंडेशन एक मी सांगतो ते सांगायचं राहिलं. स्टिकी ट्रॅप एका एकरासाठी 25 वापरले पाहिजेत. एका एकराला 25 स्टिकी ट्रॅप असायला पाहिजे. म्हणजे पिकापासून 1 फूट हाईटवरती, म्हणजे आता जे दाखवले ह्या हाईटवरती ते लावले पाहिजेत. उजेडाच्या म्हणजे पूर्व पश्चिम दिशेने असले पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता पश्चिम दिशेला सूर्य आहे, तो त्याच्यावरती चमकतोय आणि चमकल्यामुळे किडे आकर्षित होतात. तर ही एक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की 1 फूटवरती आणि पूर्व पश्चिम दिशेने ते लावले पाहिजेत. हे झालं स्टिकी ट्रॅप. वॉटर ट्रॅपमध्ये असं असतं की वॉटर ट्रॅप तुम्हाला एकरी 6 पर्यंत वापरले पाहिजेत. 6 वॉटर ट्रॅप तुमचे किड नियंत्रण चांगलं करू शकतात. सोलर ट्रॅप एकरी 2 वापरले पाहिजेत. ग्लास ट्रॅप 8 ते 10 वापरले पाहिजेत. डेल्टा ट्रॅप पण 8 ते 10 वापरले पाहिजेत. तसं बकेट ट्रॅप 8 वापरू शकता. हां, 1-2 मिनिटं सांगतो जरा. यांचे सर ल्यूर कसे मिळतात? हां, ट्रॅप तर ते घेतील तुमच्याकडून. हां, याचे ल्यूर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर आमचे सगळे प्रोडक्ट ऑनलाईन अवेलेबल आहेत, ॲमेझॉनवरती अवेलेबल असतात. तसंच आमची वेबसाईट आहे www.chipku.in किंवा आमच्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता 9922 3 वेळा 0 223. ठीक आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. तरी इथं आल्याबद्दल तुमचे धन्यवाद.